जानकी जीवन स्मरण जय जय राम. सद्गुरुनाथ महाराज की जय. डॉक्टर व्ही. कुलकर्णी लिखित प्रेम दिवाणी मीरा, श्री संत मीराबाई यांच्या जीवनावरील संपूर्ण कादंबरी. वाचन क्रमांक 14. राजा विक्रमादित्य गादीवर बसले असून त्यांच्या नावाखाली अमात्य बिजावर्गी हे राज्यकारभार करीत आहेत याची कल्पना लहान थोरांना आली. अमात्यांचा स्वैरसंचार किल्ल्यावर कोठेही आणि केव्हाही होऊ शकत होता. आधी वेगळ्या कारणानं, आता वेगळ्याच कारणानं, इतकंच. एक दिवस अमात्य युवराज महालात आले. त्यांनी काजलला विचारलं, स्वारी करायची आहे, आमचा मार्ग खुला आहे ना? होय अमात्य, पण स्वारी जपून करावी. का, काही दगापटका होण्याचा संभव आहे? तसं नाही, पण काय सांगावं, जिला आपण मांजर समजलो ती निद्रित सिंहीण असायची, म्हणून म्हटलं जपून. पण आम्ही काही लेचेपेचे नाही, शिकारीच आहोत. ते ठीक आहे, पण घायाळ सिंहीण गर्जना करते, रान उठवते, हे ध्यानी घ्यावं. शाब्बास काजल, योग्य रीतीनं सावध केलंस. मग काय करावं अशी तुझी सांगी आहे? सिंहिणीवर वार करू नये, तिला गोंजारावं. प्रेमाचा उबदार स्पर्श मिळाला तर ती आपणहून आपल्या पिंजऱ्यात येईल. मग तिला हवी तशी नाचवली, अगर फटकारली तरी लोक केवळ तमाशाच पाहतील. काजलचा सल्ला घेऊन अमात्य जिन्याच्या पायऱ्या चढू लागले. आम्ही यावं का? त्यांनी दारातूनच विचारलं. मीरेनं मान वर करून पाहिलं. तिनं ओळखलं नाही. ओळखण्याचं काही कारणच नव्हतं. तेव्हा तिच्या मुखावर प्रश्न आणि कुतूहल उमटलं. तिने मानेनच या असं म्हटलं. आसनाकडं हात करून बसावं हे सुचवलं. मीरा संकोचून उभी राहिली. तिनं तोंडावर घुंगट ओढून घेतला. अमात्यांनी तिच्याकडं एकटक पाहिलं. मीरा आता 18 वर्षांची युवती होती. ती पांढरं शुभ्र वस्त्र नेसली होती. तिचा घागरा पांढराच होता. ओढणीच्या आतून तिचा सुंदर नितळ चेहरा, काळे भोर टप्पोरे डोळे, लालबुंद जिवणी नि गालावरची खळी स्पष्ट दिसत होती. मोत्याचे 1-2 सर दिसत होते. त्यातच तुलसी मालाही दिसत होती. उरोज म्हणजे तर सरोवरात उमललेले 2 आवळे सावळे सरोज होते. हाताची लांब सडक बोटं नि सुरेख गोलाकार नख याकडेही लक्ष वेधलं जात होतं. हाताला मेहंदी लावली असेल अगर नसेलही, पण तळहाताची लाली आकर्षक होती. सारा बांधाच रेखीव होता. जणू एखाद्या शिल्पकारानं घडवलेलं शिल्प अचानक सजीव झालं आहे. अमात्यांच्या मनात आलं. पुराणात वर्णन येतं की भगवान रागावले, हुंकारले नि त्याच्यातून एखादी कृत्या निर्माण झाली. इथं असंच घडलं असावं. भगवान श्रीकृष्णानं आनंदानं बासरीतून स्वरलहरी काढल्या नि त्या मधुर स्वरांना गोठून आकार आला नि ते चिन्मयही झाले. अमात्य त्या सात्विक सौंदर्याच्या दर्शनानं मंत्रमुग्ध झाले. एखादं लहान, निष्पाप, गोंडस, हसरं बाळ पाहिलं की त्याचं वासनाशून्य आकर्षण वाटतं. तसंच मीरेचं रूपही केवळ पाहत राहावं असं वाटत होतं. आपण काही कामासाठी आला होता का? मीरेनं नम्रपणाने विचारलं. त्याबरोबर अमात्य जागे झाले. हो, आपला माझा परिचय नाही म्हणून काय बोलावं हे सुचेना. आता त्यांना आठवलं आपण कशासाठी आलो आहोत ते. त्यांनी पुन्हा मीरेला आपाद मस्तक निहाळलं. अरे काय सुंदर युवती आहे ही! विशेष म्हणजे हे अनाघ्रात पुष्प आहे. हे टवटवीत पुष्प काटेरी नाही नि आता या वेलीला कुंपण नाही वा कुणी माळीही नाही. या वेलीचं अंग प्रत्यंग नाजूक फुलांनी डवरलेलं आहे. या सुगंधी पुष्पांची माला आपल्या गळ्यात पडेल खरंच की काय? त्यांच्या डोळ्यात आता वासना डोकावली. त्यांचा आवाज बदलला. त्यांनी म्हटलं, मी अमात्य, माझं नाव बिजावर्गी. आपणावर केवढे प्रसंग कोसळले. वाईट वाटतं. आपले सासरे गेले, ते तर वृद्धच होते, पण आपले पती गेले. या तरुण वयात हा आघात फारच भयंकर. मीरा शांतपणानं ऐकत होती. तिच्या मुखावर दृष्टी लावीत अमात्यांनी म्हटलं, आम्हाला फार वाईट वाटलं. आम्ही बेचैन झालो. अनेकदा मनात आलं आपणाला भेटावं, पण पाय बांधले होते. आपलं दुःख आम्हास वाटून घेता आलं असतं, कुठल्याही रीत्यानं कामी करता आलं असतं तर आम्हास आनंदच झाला असता. अमात्य तिच्या मुखावरील बदलांचा अंदाज घेत बोलत होते. आपण तरुण आहात, सुंदर आहात.
अशा वेळी एकटं एकटं वाटणं स्वाभाविकच आहे. कुणाची तरी सोबत असावी, कुणाशी तरी मनमोकळेपणानं बोलावं असं मनात येत असेल. तारुण्यातल्या भावनांनी कढ दाबून ठेवता येत नाहीत. आपले अश्रू कोण पुसणार? रात्रीच्या एकांतात आपण आपली उशी भिजवत असाल, पण आपण एकाकी आहोत, असहाय्य आहोत असं समजू नये. अमात्यांनी पुन्हा तिच्या मुखाकडे पाहिलं. मीरा तितकीच शांत होती. मुखावरची तिची ती शांतीच अस्वस्थ करणारी वाटत होती. हिच्या मुखावर रागही नाही नि लोभही नाही. काय समजायचं तरी काय? आपण आलात, प्रथमच आलात, सरबत घ्यावं. चंदा, ए चंदा, मीरेनं म्हटलं. चंदा आली. चंदा, अमात्य आले आहेत, सरबत कर. चंदाचं येणं अमात्यांना रुचलं नाही. काय बरं करावं? हिला काजलकडे पाठवून दिलं तर ती चतुरदासी हिला बरोबर अडवून ठेवील असा विचार करून अमात्यांनी म्हटलं, चंदा, ठेवते सरबताचे पेले, विसरलंच होतो. काजलला बोलाव, तिला काही महत्वाचं काम सांगायचं आहे. चंदाने पेले तसेच ठेवले. तिला म्हणावं, सवळ सापडताच ये, घाई नाही. चंदा समजली, आपणाला बाहेर मुद्दाम पाठवलं जात आहे. घाई नाही, पण मला पाठवण्याची मात्र घाई. ती बाहेर जाताच अमात्य उठले. ते थोडे बाहेर जाऊन आले. त्यांनी खाली डोकावून पाहिलं. जवळपास कोणी नाही याचा अंदाज घेतला. नंतर ते आत येऊन मीरेच्या शेजारी येऊन उभे राहिले. आम्हाला परकं समजू नये. दुःख तरी किती दिवस करीत राहायचं? कुणाला तर आपलं म्हटलं, आपलंसं केलं तर दुःख कमी होतं. अमात्यांच्या ध्यानात आलं की आपणच पुष्कळ बोलत आहोत, परंतु मीरा आपली कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करीत नाही. म्हणून त्यांनी म्हटलं, काय आम्ही म्हणतो ते खरे ना? खरं आहे आपलं म्हणणं. म्हणूनच आम्ही कृष्णाला आपलं म्हटलं. आम्हाला कुठलंही दुःख नाही, कधी नव्हतंच. हे ऐकलं तरी अमात्यांनी हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला. आपण वडील आहात, मर्यादा पाळावी. वडिलांनी सुद्धा आपल्या तरुण कन्येला सहसा स्पर्श करू नये असं धर्मशास्त्र सांगतं. हे ती बोलत आहे तोच चंदा आली. तिच्याबरोबर कोणीतरी तरुण होता. म्हणाली, काजल भेटलीच नाही, पण हे आपली चौकशी करीत होते. आपल्या माहेरचे आहेत म्हणे, आपणाला भेटायचं होतं. माहेरचा काही निरोप असेल. मीरेनं त्या तरुणीकडे पाहिलं आणि ती हसली. अमात्यांनी विचारलं, आपण यांना ओळखता? होय, हे गीता. गीतानं चटकन मध्ये तोंड घातलं आणि म्हटलं. किल्ल्याच्या दरवाजावरही आपलं नाव सांगितलं. काही खाणाखुणा पटवल्या तेव्हा प्रवेश मिळाला. चंदानं म्हटलं, ठीक आहे ठीक आहे, लांबून आलात, राहावं 4-8 दिवस तरी. राणीचेच पाहुणे आपण, शिवाय माहेरचे. अमात्य काही बोलले नाहीत. येतो आम्ही असे म्हणून ते बाहेर पडले. जाता जाता त्यांनी काजलला म्हटलं, आमचं काही काम आहे, आमच्या महालात येऊन जा. मीरेला पाहिल्यापासून अमात्यांचं चित्त ठिकाणावर राहिलं नाही. ती राणी असली तरी तिला आता कुणाचाही आधार नाही याची त्यांना कल्पना होती. त्यांनी काजलला बोलावलं होतंच. काजल येताच त्यांनी म्हटलं, काजल, तू आमच्यावर अनंत उपकार केले आहेत. मीरेसारखी अप्रतिम लावण्यवती आम्ही पाहिली. आता आमच्या मनाला काही आवरू शकत नाही. सरकार, आज नाही तर उद्या ती आपली होईल. मीही त्यांना भ्रष्ट झालेली पाहीन तेव्हाच मला समाधान होईल. माझ्या ओठांचा केशरी दुधाचा पेला माझ्या हातातून निसटला आणि फुटला तो या सटवीमुळं. तिची शांत मुद्रा पाहून मी तडफडत असते. ती जेव्हा शीलभ्रष्ट होईल, शिलाचे तुकडे पाहून स्फुंदत राहील, तडफडेल, लोक तिच्याकडे कुलनाशी म्हणून बोट दाखवतील, तेव्हाच माझ्या मनाची आग शांत होईल. कोणी काही म्हणो, मी सूड भावनेने पेटली आहे हे खरं आहे. मग थोडा वेळ दोघेही काय करता येईल याचा विचार करीत बसले. एवढ्या मोठ्या किल्ल्याच्या एका बाजूला महालात काहीही घडलं तरी पानांची सळसळ व्हावी इतपत आवाज झाला असता. अमात्यांना माहीत होतं की विक्रमादित्य पोरच आहे. त्यांना जे नि जसं सांगू तसंच खरं वाटेल. फक्त चंदा आणि गीता यांचा डोळा चुकवायला हवा. समजा त्यांना एकदा घटना घडून गेल्यानंतर कळलं तरी मग काय फायदा? मग म्हणता येईल की तुमच्याच राणीच्या हिताच्या दृष्टीनं तुम्ही आळीमिळी धरणं चांगलं. त्याची बभरा कराल उगाच तर राणी जीवातून उठेल. धन्यवाद.